जनगणनेचे काम अचूक, पारदर्शक आणि गांभीर्याने करा, जिल्हाधिकारी वसुमना पंत. जनगणनेचे काम हे राष्ट्रीय कर्तव्याचा भाग आहे. 15 वर्षांनंतर जनगणना होत असून ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने करण्यात येत आहे. त्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांनी अचूक, पारदर्शकपणे आणि गांभीर्याने जनगणनेचे काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीला मनपा आयुक्त अकनुरी नरेश, सहाय्यक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉक्टर नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपजिल्हाधिकारी संजय पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नूतन सावंत, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, संदीप भस्के, अजय चरडे, परवणी पाटील, अर्जुन पावरा, किशोर खाडगे यांच्यासह सर्व तहसीलदार उपस्थित होते. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार आणि ठराविक वेळेत जनगणनेचे काम करणे आवश्यक आहे, असे सांगून जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या, जास्तीत जास्त शिक्षकांची या कामासाठी नियुक्ती करावी. अधिकारी कर्मचाऱ्यांनी जनगणनेबाबत असलेले प्रशिक्षण गांभीर्याने करावे. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन नसल्यामुळे या कामाचा विभागीय तसेच शासन स्तरावर नियमित पाठपुरावा होणार आहे. सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांनी आपल्या अधिपत्याखालील तहसीलदार व संपूर्ण यंत्रणेचा आढावा घ्यावा. ऑनलाईन पद्धतीने स्वतः माहिती भरण्यासाठी नागरिकांना प्रवृत्त करावे. एक टीमवर्क म्हणून जनगणनेचे काम केले तर अचूक आणि पारदर्शकपणे काम होण्यास मदत होईल. अधिकाऱ्यांनी जनगणनेचा कायदा, त्यात असलेल्या तरतुदी, झालेले बदल आदी बाबी लक्षपूर्वक वाचाव्यात. तसेच या कामात स्वतः लक्ष द्यावे. केवळ कर्मचारी किंवा ऑपरेटरच्या भरोशावर अवलंबून राहू नये. जनगणनेचे काम करण्यास कर्मचारी टाळाटाळ करीत असेल तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशाही सूचना जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिल्या. यावेळी त्यांनी जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडरची उपलब्धता तसेच चंद्रपूर भंडारा समृद्धी महामार्ग, नागपूर चंद्रपूर महामार्ग आणि वर्धा बल्लारशाह 3री आणि 4थ्या रेल्वे लाईन करिता भूसंपादन प्रक्रियेची माहिती जाणून घेतली.